काय काय करायला सांगितलं होतं मी? हं. येस. काय काय करायला सांगितलेलं? ABC. ओके. C++ फ्रंट एंड ओपन. सो काल आपण बघा काय काय पाहिलेलं होतं. तर कालचा कोड नसेल आय थिंक याच्यात. ओके. बट ओके, फॉर्मचा सुद्धा आहे डेटा. ठीक आहे. सो यानंतर आपण काय करेल की कंट्रोल एक्स आणि इथपर्यंत केलेलं होतं. सो आता नेक्स्ट काय करायचं आहे की या पर्टिक्युलर फॉर्ममध्येच किंवा फॉर्मच्या नंतर 1 सेकंड. सो फॉर्म झालं. ओके. आपण लिस्ट सुद्धा घेतलेले आहे. राईट. लिंक घेतलं, लेजंड घेतले, काल लेबल घेतलेला आहे. ठीक आहे. आज आपण काय करूयात की त्यापुढं टेबल सुद्धा घेतले आहे. राईट. सो आज आपण बटन्स घेऊयात. बटन्स घेतलेत का? आय थिंक आपण बटन सुद्धा घेतलेले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे बटन्स. राईट. सो इथं 1 सेकंड मी आपली OneNote ओपन करतो. याच्यामध्ये काय असणार आहे तर लास्ट बघा. सो हे सर्व काही घेतलेलं होतं आणि काल टास्क तुम्हाला ते खालचे 2 क्रिएट करायला सांगितलेले होते. ठीक आहे. आणि बटन्सचे टाईप सुद्धा घेतलेत काल आपण. घेतलेत ना? येस नो? हे बघा, इनपुटचे टाईप आहेत. त्यानंतर ॲक्शन. ओके. ठीक आहे. बटन आय थिंक काल नाहीत घेतलेले. येस. इथं बटन टॅग घेतलाय. या. सो बटन टॅगमध्ये काय काय असतं की आपण कोणत्या स्टाईलचं बटन असणार आहे, कसं द्यायचं आहे, वगैरे वगैरे. आपण म्हणजे क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, हे सर्व काही इव्हेंट्स नाहीत केले आपण, बट कसं करतात किंवा कसं बटन डिक्लेअर होतं ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. तेवढं आपण पाहिलेलं होतं. सो बघा, आता पुढे काय असेल की याच्यामध्ये मी नेक्स्ट बटन्सच आपण पुढचं पार्ट पाहतोय की बटन्स कसे कसे डिक्लेअर होतात अँड ऑल. सो बटनसाठी आपण ऑन क्लिक इव्हेंट्स क्रिएट केलेले नव्हते. ठीक आहे. बघा, बटन हे कशासाठी असतं बेसिकली, जेव्हा आपल्याला इथं बघा मायनस मायनस. ठीक आहे. सो बघा, बटन टॅग कशासाठी वापरतो आपण, तर जर का एखादा इव्हेंट आपल्याला क्लिक इव्हेंटमध्ये किंवा कन्व्हर्ट करायचा असेल, एक्झिक्युटेबल काही ॲक्शन्स
करायचे असतील, जसं की इथं बघा भरपूर सारं हे शेअरचं बटन दिसतंय तुम्हाला, किंवा इथं वेगवेगळे ॲक्शन्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही पाहिलेलेही असणार आहेत. सो हे जे काही बटन्स आहेत याच्यामध्ये आपण एक ॲट्रिब्यूट यूज करत असतो ऑन क्लिक. ठीक आहे. ऑन क्लिक म्हणजेच काय, की जेव्हा आपण क्लिक करेल त्यावेळेस काय करायचंय. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे. सो हे सर्व काही कोण डिसाईड करतं, तर हा ऑन क्लिक इव्हेंट कन्सिडर किंवा डिसाईड करणारा आहे. ठीक आहे. सो बघा मी इथं खाली लिहितो लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये बटन ऑन क्लिक ऑन सी कॅपिटल किंवा ऑन क्लिक इक्वल्स टू आपण काहीतरी ऍक्शन देत असतो इथं. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचंय, ऍक्शन म्हणू शकता किंवा इव्हेंट म्हणू शकता. सो इट इज an event attribute which executes काय एक्झिक्यूट करतो, a script when the button is clicked. ठीक आहे. जेव्हा आपण बटन क्लिक करेल त्यावेळेस हा काय करेल, की काहीतरी ऍक्शन करणारा आहे. आणि पुढे काय असेल, की हा सर्व ब्राउझर्सना सपोर्टेड आहे. हा जो काही इव्हेंट आहे ते काय असेल, की सर्वच्या सर्वच ब्राउझर्सना क्लिकेबल असणार आहे. आणि इथं आपण जनरली काय करतो, की सपोज क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की काहीतरी फंक्शन वगैरे एक्झिक्यूट करायचं आहे किंवा एखादा इव्हेंट एक्झिक्यूट करायचा आहे. सो इव्हेंट म्हणजेच काय असतं, की प्रिंट वगैरे करायचं आहे किंवा एखादा टॅब ओपन करायचा आहे. हे सर्व काही इव्हेंट जे आहेत ते आपण बटन टॅग थ्रू घेऊ शकतो. बटनच्या थ्रू काय करू शकतो, की इव्हेंट एक्झिक्यूट करू शकतो. सो वन सेकंड. या इथं मी काय करतोय, की हे बटन टॅग बद्दल एखादं एक्झाम्पल आपण घेऊयात. ठीक आहे. सो टाईप्सही असतात. जेव्हा आपण बूटस्ट्रॅप किंवा CSS वगैरे पाहिल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे बटन्स भेटणार आहेत. ठीक आहे. सो बघा इथं वेगवेगळे टाईप्सनं आपण बटन काय करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. सो याच्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर बटन टॅग घ्यायचा आहे. बटन टॅग काय असेल, की लिहायचा आहे. तर कुठे गेला, इथं मी VS कोड ओपन करतोय आणि याच्यामध्ये आपण काय करेल, की बटन टॅग लिहिणार आहोत. ठीक आहे. सो बटनला लिहायचं असेल तर आपण जस्ट काय करेल, की इव्हेंट ऍड करणार आहोत. दॅट इज इथं बटन नावाचा टॅग आणि याच्यामध्ये तुम्ही क्लिक मी किंवा क्लिक हिअर असं जर का केलं, सेव्ह करतोय मी आणि याच्यावरती काय असेल, की ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतोय. सो बघा इथं काय असेल, की हा लाईव्ह सर्व्हर मध्ये दिसतंय आपल्याला.
आणि इथं क्लिक मी, आता सध्या तरी ह्या क्लिक मीला काहीही इव्हेंट नाही आहेत, याला कोणताही इव्हेंट नाही आहे. ठीक आहे, बट आपण इव्हेंट देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कोणता ॲट्रिब्यूट यूज करावा लागतो, तर ऑन क्लिक नावाचा ॲट्रिब्यूट इथं यूज करावा लागतो. ठीक आहे, सो तो ऑन क्लिक नावाचा ॲट्रिब्यूट डिसाइड करतो की आपल्याला एक्झिक्यूट काय करायचं आहे. डिसाइड काय करणार आहे की आपल्याला एक्झिक्यूट काय करायचं आहे. आता हे बटन तुम्ही इकडं मधोमध सुद्धा घेऊ शकता किंवा लिहू शकता. सो त्यासाठी स्टाईल वगैरे करावं लागतं. आता आपण करणार नाही आहोत. सो मी एक नॉर्मली काय करेल की इथं एक ॲट्रिब्यूट लिहिणार आहे, दॅट इज ऑन क्लिक इक्वल्स टू काय असेल की कोटेशन मार्कमध्ये एखादं फंक्शन लिहितो मी. ठीक आहे, वेलकम असं, आणि पॅरेंथिसिस देतो. आता हे वेलकम फंक्शन हे जावास्क्रिप्टमध्ये लिहायचं असतं. सो आपण आयदर वरती लिहू शकतो किंवा खाली कुठेही हेड सेक्शनमध्ये किंवा बॉडी सेक्शनमध्ये कुठेही जावास्क्रिप्ट लिहू शकता. तुम्हाला झालेलं नाही आहे, बट जस्ट त्यासाठी काय करायचं तर स्क्रिप्ट असं लिहायचं आणि मग इथं फंक्शन डिक्लेअर करायचं आहे वेलकम नावाचं. ज्या फंक्शननं आपण डिक्लेअर केलं आहे तेच फंक्शन इथं डिक्लेअर करेल मी. कर्ली ब्रेसेसमध्ये आपल्याला जस्ट काय करायचं आहे की इथं एखादं फंक्शन लिहा. ठीक आहे, म्हणजे आउटपुट वगैरे लिहू शकता तुम्ही, बट म्हणजे इथं मी काय करतो तर डॉक्युमेंट डॉट राईट आणि इथं काय राईट करायचं आहे तर मी H2 टॅगमध्ये किंवा H3 टॅगमध्ये खाली लिहितो आणि मग कॉपी पेस्ट करतो H3 आणि इथं की बटन इज क्लिक्ड. ठीक आहे, असं, अँड देन आपण हे एंटायर लाईनला Ctrl+X करून इथं पेस्ट करतो. ठीक आहे, Ctrl+V Ctrl+S करतो. बघा, ऑन क्लिकला मी एक इव्हेंट दिलेला आहे आणि तो इव्हेंट काय असेल तर हे बटन इज क्लिक नावाचा इव्हेंट असणार आहे. ठीक आहे, सो याला मी इथं बघा की जेव्हा आपण क्लिक करेल ना त्यावेळेस काय आलं, बटन इज क्लिक असं आलेलं आहे. परत एकदा मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर हे बटन दिसतंय आपल्याला, त्याच्यावरती क्लिक केलं की आउटपुट दिसणार आहे बटन इज क्लिक्ड असं. ठीक आहे, किंवा काही इव्हेंट करू शकता तुम्ही. एखादं क्लिक केल्यानंतर म्हणजे गुगलचं वगैरे ॲप, गुगल वगैरे असं ओपन करू शकता तुम्ही. ठीक आहे, गुगल वगैरे इकडं क्रिएट करू शकता किंवा ओपन करू शकता. ठीक आहे, आता याच्याच मध्ये बघा की इनलाईन इलेमेंट आणि बॉक्स इलेमेंट किंवा ब्लॉक इलेमेंट हे असे दोन प्रकारचे इलेमेंट्स असतात HTML मध्ये. ठीक आहे, ब्लॉक इलेमेंट आणि इनलाईन इलेमेंट. ठीक आहे, सो ते आज आता आपण पाहणार आहोत. 1 सेकंड. सो ऑलमोस्ट आपण कव्हर केलेलं आहे सर्व काही. आता ॲट्रिब्यूट्स वगैरे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करेल आणि मग काय आहे की सो बघा, आत्ताचा टॉपिक काय असेल की ब्लॉक इलेमेंट अँड इनलाईन इलेमेंट. ठीक आहे, ब्लॉक इलेमेंट म्हणजेच काय असतं बघा की जेव्हा केव्हा तुम्ही एखादा कोड किंवा एखादा ब्लॉक HTML चा ब्लॉक यूज करत असता त्यावेळेस काय होत असतं की
टायटल देतो होती इथं एंटर आणि इथं एंड कॅलिब्री. ठीक आहे असे. सो ब्लॉक इलेमेंट म्हणजेच काय आहे बघा, मी दोन वेगवेगळे इलेमेंट्स तुम्हाला पाठवतो. सो हा कसा असणार आहे की पूर्ण कोड किंवा पूर्ण ब्लॉक जो आहे किंवा पूर्ण जेवढा स्पेस आहे ना, तो संपूर्ण स्पेस हा ॲक्वायर करत असतो ब्लॉक इलेमेंट. तो मी कमेंट देतो आणि मग टायटलमध्ये लिहूयात. सो डॅश डॅश असं. सो ब्लॉक इलेमेंट कोणते कोणते असतात, तर पॅराग्राफ इलेमेंट आहे, UL आहे किंवा आपला H1 to H6 हे सर्व काही ब्लॉक इलेमेंट्स आहेत. ठीक आहे. सो बघा मी इथे एक पॅराग्राफ टॅग लिहितो की दिस इज ब्लॉक इलेमेंट. ठीक आहे. आणि खाली जाऊन आपण इथं काय करेल की एक स्पॅन लिहितो जो की इनलाईन इलेमेंट आहे. तो धिस इज इनलाईन इलेमेंट. ठीक आहे असं. सो याला सेव्ह करून आपण काय करणार आहोत, तर इथं दाखवणार आहोत. सो बघा याला आपण काय करेल की इन्स्पेक्ट एलिमेंट करतो मी. भरपूर काही दिसतंय बघा. जेव्हा आपण ह्या बॉडीवरती क्लिक करतोय आणि खाली जातो मी, फक्त पॅराग्राफ वरती बघा, इथं जेव्हा मी क्लिक करतोय, 1 सेकंद याला फुल स्क्रीन करेल. जेव्हा आपण ह्या पॅराग्राफ वरती जातोय त्यावेळेस पूर्ण लाईन इकडं सुद्धा हे जे काही आहे हे सुद्धा काय होतंय की ॲक्वायर होणार आहे. बघा हायलाइट होतंय. संपूर्ण विड्थ जेवढी काही स्क्रीन आहे ती पूर्ण स्क्रीन ॲक्वायर केली किंवा अलोकेट केलेली आहे ह्या ब्लॉक एलिमेंटनी. बट तेच जर का आपण स्पॅनमध्ये बघितलं, इथं स्पॅनमध्ये जर का बघितलं तर स्पॅनमध्ये हायलाइट केवढं होतंय, तर जेवढा कोड आहे ना, म्हणजे जेवढी लाईन आहे तेवढाच स्पेस त्यानं काय केला, ॲक्वायर केलेला आहे. राईट साईडला बघू नका ते काय आहे, तर जस्ट एक हा लाईन दिलेला आहे. ठीक आहे. बट इथं काय असतं की ब्लॉक इलेमेंट म्हणजेच काय असतं की पूर्ण विड्थ जेवढी स्क्रीनची विड्थ आहे तेवढी एंटायर कंटेंट किंवा एंटायर विड्थ अलोकेट केली जाते. ठीक आहे. वेअर ॲज जे इनलाईन इलेमेंट आहेत ते फक्त तेवढेच असतात जेवढी आपली टेक्स्ट आहे. ठीक आहे. दोघांमधला डिफरन्स बघा. ब्लॉक एलिमेंट म्हणजेच काय असणार आहे, पूर्ण स्क्रीन ॲक्वायर करणार किंवा स्क्रीनची विड्थ ॲक्वायर करणार. आणि इनलाईन एलिमेंट म्हणजे जेवढा टेक्स्ट तेवढाच विड्थ असणार. जेवढा टेक्स्ट आहे तेवढाच इथं विड्थ असणार आहे. ठीक आहे. सो इथं बघा काय असेल की एक्सप्लेनेशन बघूयात आपण थोडंसं ह्या ब्लॉक एलिमेंट अँड इनलाईन एलिमेंट. ठीक आहे. सो ब्लॉक एलिमेंट म्हणजेच काय सांगितलं आता, हे काय करतात, एंटायर विड्थ ॲक्वायर करत असतात. ठीक आहे. वेअरॅज इनलाईन एलिमेंट जे आहेत ते फक्त काय करतील, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच हे अलोकेट करणार आहेत. ठीक आहे. गरजेचं जेवढं आहे तेवढंच हे ॲक्वायर करतील. सो मी आधी टायटल देतोय ब्लॉक एलिमेंटचं, ब्लॉक लेवल एलिमेंट, कोलन एंटर. आणि मग इथं काय असेल की आपण स्टेटमेंट लिहितोय काय की ब्लॉक लेवल एलिमेंट और ब्लॉक एलिमेंट्स काय असेल, ऑलवेज स्टार्ट्स ऑलवेज स्टार्ट्स ऑन न्यू लाईन. ठीक आहे. नवीन लाईन वरती हे काय होतात की स्टार्ट होत असतात. अँड काय असेल, स्ट्रेचेस
stretches out to the left and right. म्हणजेच काय असणार आहे की पूर्ण विड्थ जे काही आहे ती पूर्ण स्ट्रेच होणार आहे. जरी तुम्ही सेंटरला कंटेंट घेतलेला असला तरी सुद्धा काय होईल, पूर्ण स्क्रीन ॲक्वायर होणार आहे. लेफ्ट अँड राईट as far as it can let or stretches. ठीक आहे, जेवढी ही जाऊ शकते तेवढं हा काय करेल, ॲक्वायर होणार आहे. सो दॅट इज काय असेल, it occupies the whole horizontal space of its parent. ठीक है, parent element and the height, त्याची जी काही हाईट असणार आहे ती height equals to the height of or contents height कंटेंटची जेवढी हाईट आहे तेवढीच याचीही हाईट असणार आहे. आता कोणते कोणते इलेमेंट्स आहेत ब्लॉक लेवलचे, तर भरपूर सारे लिस्ट आहे मोठी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं 2-4 लिहितोय ब्लॉक लेवलचे कोणते कोणते इलेमेंट्स आहेत ते. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल इथं div टॅग आहे, p टॅग आहे, h1 to h6 हे सर्व काही आहेत. त्यानंतर नेक्स्ट काय असेल की ul आहे, li आहे, एक्सेट्रा. ठीक आहे, etc. हे सर्व काही काय असतील, तर ब्लॉक लेवल इलेमेंट आहेत. ठीक आहे, प्री टॅग, सेक्शन टॅग, फुटर, टेबल हे सर्व 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 काय असतील, ब्लॉक लेवलचे इलेमेंट्स आहेत. ठीक आहे, आता जे दुसरं आहे, दुसरी जी केस आहे ती काय असेल की इनलाईन इलेमेंट. इनलाईन इलेमेंट्स म्हणजेच काय असणार आहे बघा, इनलाईन इलेमेंट म्हणजेच काय, अँड इनलाईन element is the opposite to ब्लॉक लेवल इलेमेंट. ठीक आहे, ब्लॉक लेवल इलेमेंटच्या अपोजिट असणार आहे. म्हणजेच काय, इलेमेंट इट डज नॉट start on a new page or new line and takes up only केवढा स्पेस घेणार आहे, ओनली द नेसेसरी विड्थ, जेवढी गरजेची आहे तेवढीच विड्थ काय करतो, हा घेत असतो. दॅट इज इथं काय असेल, दॅट इज की इट ओनली ऑक्युपाइज द स्पेस बाउंडेड बाय द टॅग्स. ठीक आहे, जेवढा टॅग्स मध्ये स्पेस आहे तेवढाच हा स्पेस काय करतो, ऑक्युपाय करणार आहे. डिफाइनिंग द HTML एलिमेंट. ठीक आहे, सो हा पूर्ण काय आहे की ब्लॉक ॲक्वायर नाही करत, हा फक्त जेवढा कंटेंट आहे तेवढाच हा काय करणार आहे, ॲक्वायर करणार आहे. सो इथं किंवा इथं अजून लिहितो मी, इन्स्टेड ऑफ
ब्रेकिंग द फ्लो ऑफ द कंटेंट. ठीक आहे, कंटेंटचा फ्लो काय असेल, ब्रेक करण्याच्या ऐवजी हा फक्त कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, इथंही भरपूर सारे टॅग्स आहेत अवेलेबल. फॉर एक्झाम्पल काय असेल की स्पॅन, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग आहे. ठीक आहे, त्यानंतर सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट, त्यानंतर आपण जे काही पाहिले होते ना फ्रेजेस वाले, IMG टॅग होता इमेज रीड करण्यासाठी, किंवा आणखी काय लेबल आहे, लेबल सुद्धा नवीन लाईनला जात नाही. ऑल्सो काय पाहिलेलं अजून, तर बटन टॅग सुद्धा हा फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतो स्पेसेस. ऑल्सो अँकर लिंक आहे, अँकर टॅग. ठीक आहे, त्यानंतर ॲब्रिवेशनसाठी ABBR वाला टॅग आहे. त्यानंतर एम्फेसिस म्हणजेच काय असेल, EM वाला टॅग आहे. आणखी काय सिलेक्ट वाला टॅग आहे. ठीक आहे, एक्सेट्रा ETC. हे सर्व टॅग्स कसे असतील, तर इनलाईन एलिमेंट असणार आहेत. हे सर्व काही इनलाईन एलिमेंट्स असणार आहेत. ओके, सो हे दोन वेगवेगळे ब्लॉक एलिमेंट्स आणि इनलाईन एलिमेंट असणार आहेत. ठीक आहे, सो यांच्यावरती हे का घेतलं मी, कारण पुढे जाऊन आपल्याला ह्याचा डिस्क्रिप्शन लागणार आहे किंवा याचं मिनिंग लागणार आहे की आपल्याला ब्लॉक कसे डिवाइड करतात किंवा कसे करता येतात. ठीक आहे, सो आता आपण काय करेल की ब्लॉक्स जे आता पाहिलं तसंच डिव टॅग पाहणार आहोत. डिव टॅग म्हणजेच काय असेल की डिव्हिजन करण्यासाठीचा टॅग्स असणार आहे. ठीक आहे, याच्या आधी पाहिलंय का डिव टॅग? असं नो, डिव टॅग पाहिलाय? मला तर आठवत नाहीये. सो HTML डिव टॅग. ठीक आहे, डिव म्हणजेच काय असणार आहे, डिव्हिजन असणार आहे. जसं की तुमच्या कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये बघा काय करतात की जर का स्टुडंट जास्त झाले तर डिव्हिजन क्रिएट केली जाते. डिव्हिजन म्हणजेच काय असणार आहे, सब सेक्शन क्रिएट केला जातो. लार्ज सेक्शनला आपण ग्रुप्समध्ये डिव्हाइड करतो. ठीक आहे, सिमिलर काइंडच्या फंक्शनॅलिटीला किंवा सिमिलर टाईपची जे काही ग्रुप्स आहेत त्यांना आपण एका सबसेक्शन्समध्ये किंवा डिव्हिजन्समध्ये स्प्लिट करत असतो, त्यालाच आपण डिव्हिजन म्हणतो. तसंच इथंही आहे. ठीक आहे, डिव हे जनरली कशासाठी असतं, तर HTML चे जे काही ग्रुप्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत त्यांना एकत्र ग्रुप करणं, एकत्र बांधणं. कशासाठी, तर आपण त्याला काहीतरी डेकोरेट करू शकतो, सेपरेट काहीतरी क्लास देऊ शकतो. त्यासाठी हे काय आहेत, तर HTML चे काही एलिमेंट्स असणार आहेत. ठीक आहे, सो बघा डिव टॅग कशासाठी आहे, तर इथं लिहितो मी काय असेल, खाली लिहितो जरासं. The div tag is generally used by the web developer to group HTML elements together and apply CSS styles to many elements at once. एकाच वेळेस आपण काय करतो की CSS स्टाईल असते किंवा आपण ग्रुपिझम क्रिएट करू शकतो. ठीक आहे, सो त्या केसमध्ये आपण काय करेल की हे HTML डिव टॅग यूज करत असतो. ठीक आहे, सो लार्ज सेक्शनला आपण एका ग्रुप्समध्ये डिव्हाइड करत असतो, त्यालाच आपण काय म्हणेल, HTML डिव टॅग म्हणणार आहोत. सो बघा इथं काहीही असू शकतं, काहीही असू शकतं. म्हणजेच नॉर्मली काय आहे की आपण स्पॅन टॅग सुद्धा यूज करतो.
बट स्पॅन टॅग मध्ये सुद्धा काय असतं की आपण ग्रुपिझम वगैरे क्रिएट करू शकतो. बट काय असेल की याला असं डिवाइड नाही करता येत. जसं की बघा, मी आता क्लास सुद्धा यूज करणार आहे. ठीक आहे, तो ऍट्रिब्यूट सुद्धा यूज करतो. मी आधीच काय करेल की इथं डिफाईन करेल की क्लास ऍट्रिब्यूट. तो बघा, कोडच करूयात आपण. काय असेल की इथं सो बघा, ह्या लाईन्स मी इथून कंट्रोल एक्स इथं टाकतो. ठीक आहे, बॉडीमध्ये एक डिव टॅग डिक्लेअर करतोय, याला एक क्लास देतो. ठीक आहे, क्लास काय देतो? क्लास तर लॉग इन फॉर्म म्हणून देत आहे. आपण फॉर्म डिफाईन करूयात एखादा, आणि याच्यामध्ये काय असतं तर बघा की इथं स्पेस डिक्लेअर म्हणजे रिमूव्ह केला. सो H3 टॅग घेतला. याच्यामध्ये सुद्धा आपण काय करेल की याला एक क्लास देऊयात, हेडिंग. ठीक आहे, फॉर्म हेडिंग असं म्हणतो आहोत. तर फॉर हेडिंग हे नाव असतात, तुम्ही काही नाव देऊ शकता. ठीक आहे, प्लीज लॉग इन टू युअर अकाउंट. ठीक आहे, युअर अकाउंट असं काय केलंय की मी लॉग इन केलेलं आहे किंवा एक टायटल दिलेला आहे. त्यानंतर आपण काय करेल तर एक फॉर्म डिझाईन करतोय. ठीक आहे, ऍक्शन मध्ये काय असेल की काहीतरी ऍक्शन द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, बट मी आता सध्या काहीच देत नाहीये आणि आपण काही बाकीचं बघतच नाहीये. सो मेथड मी इथं डिफाईन करतो, पोस्ट मेथड. ठीक आहे, पोस्ट मेथड अशी डिफाईन केली, आणि मग ह्या फॉर्मच्या अंडर टेबल टॅग यूज करतो. ठीक आहे, टेबल टॅग मध्ये टेबल रो असेल, त्या टेबल रो मध्ये टेबल डेटा असणार आहे. सो काय काय असेल तर ईमेल कोलन केला, टेबल डेटा हा असेल पहिला. त्यानंतर याच्याच नंतर पुढे काय असायला हवंय की टेबलच्या डेटामध्येच मी इनपुट घेतो. ठीक आहे, नवीन प्रकारे मी ट्राय करतोय. सो इनपुट घेतलं, इनपुट हे ईमेल आय डीचं असणार आहे. सो बघा, टाईप जो आहे तो ईमेल जाईल. त्यानंतर याचं नेम तुम्हाला जे काही द्यायचंय ते देऊ शकता. मी इथं ईमेल देतोय आणि आय डी काहीच देत नाहीये सध्या. ठीक आहे, कारण जर का लेबल वगैरे यूज केलं असतं तर आय डीचे गरज होती. तो पहिलं इनपुट हे झालं. त्यानंतर मी परत टीडी टॅग लिहितोय, टेबल डेटा, आणि इथं किंवा पहिला रो झाला, हा पहिला रो करतो एक्स, आणि खाली याच्यानंतर परत मी टी आर टॅग घेतो, आणि ह्या टी आर टॅग मध्ये आपण हा टेबल डेटा घेऊयात. आणि टेबल डेटामध्ये काय असणार आहे, सुरुवातीला पासवर्ड. ठीक आहे, पासवर्ड कोलन स्पेस केला, एंडला गेलो, एंटर केलं, परत एकदा टेबल डेटा घ्यायचा आहे, आणि इथं सुद्धा आपण इनपुट घेतोय. ठीक आहे, इनपुट घेतलं, टेक्स्ट टाईप नाहीये, काय असणार आहे, पासवर्ड टाईप असणार आहे इनपुटचा. ठीक आहे, आणि इथं हवं तर नेम सुद्धा पासवर्डच द्या, पासवर्ड असं. ठीक आहे, म्हणजेच काय होतं की डॉट 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 असं येणार आहे. आणि लास्टला आपण परत एकदा टी आर टॅग घेतोय. ह्या टी आर टॅग मध्ये परत काय असेल की एक टेबल डेटा घेतोय, आणि ह्या टेबल डेटाला आपण कॉलम स्पॅन देतोय. कॉलम स्पॅन म्हणजेच काय असेल, आता लक्षात ठेवाल की किती स्पेस पाहिजे. सो 2 कॉलमचा स्पेस पाहिजे इथं असं. आणि त्याच्यानंतर याच्यातला जो काही स्टाईल करून टेक्स्ट अलाइन जो आहे तो सेंटर करतो. ठीक आहे,
म्हणजे सेंटरला सर्व काही टेक्स्ट दिसणार आहे आणि मग आपण इथं इनपुट टॅग घेतोय. इनपुट टॅग मध्ये बघा, जो टाईप असेल तो मी सबमिट घेतोय असं. त्यानंतर त्याचा जो काही नेम असेल, नेम आणि आयडी काढूनच टाकतो, गरज नाही. बट याची व्हॅल्यू आपण डिफाईन करतोय. काय व्हॅल्यू डिफाईन करायचे, तर लॉग इन म्हणून एल कॅपिटल ठेवतो. लॉग इन असं करत आहे, ठीक आहे. लॉग इन असं डिसाईड केलंय किंवा ठेवतोय. आणि पुढे आणखी काय करायचंय, तर याचं क्लास सुद्धा डिफाईन करतो मी. क्लास क्लास काय असेल, तर सब क्लास असणार आहे, ठीक आहे. सो याला मी सेव्ह केलं. आपण आपल्या इथं बघा, मी काय करतो, तो इथं गेलो बघा, याला मी काढून टाकतो. सो काय झालं की अशा प्रकारे हा इनपुट बॉक्स दिसणार आहे. आता जेव्हा आपण इथं इनपुट काहीही देतो, सपोज की मी काय दिलंय, सागर देतोय फक्त, आणि पासवर्ड आपण काही एंटर केला आणि लॉग इन करायचा प्रयत्न केला, तर वरती आपण इनपुटचा टाईप जो आहे तो ईमेल दिलेला होता, म्हणून इथं काय दिसतंय, एंटर अ व्हॅलिड ईमेल ऍड्रेस. आता व्हॅलिड म्हणजेच काय असतं, याच्यामध्ये @ यायला पाहिजे. एवढंच सबमिट करून नाही चालत. याच्यामध्ये काय यायला हवं, तर काहीतरी इथं असं एखादा टेक्स्ट दिसायला हवा. हे सुद्धा व्हॅलिड नाहीये. पुढे जाऊन अजून काय असतं, ऍक्च्युली हे ऑटोफिल वगैरे असणार आहे, म्हणून काय झालं की अलाउ केलं आपल्याला, ठीक आहे. ह्याच्या पुढचं .com हे ऑटोफिल झालेलं आहे. ऑटोफिल हे ब्राउझरनं काय केलं, सबमिट केलंय, ठीक आहे. आणि पासवर्ड मध्ये बघा, तुम्ही काही टाईप करा, ते डॉट दिसणार आहे. डॉट कशामुळे दिसतंय, कारण आपण टाईप मध्ये काय लिहिलंय, इथं पासवर्ड लिहिलेलं होतं, ठीक आहे, असं. आणि तुम्ही याला काय करू शकता, तर एक बॉर्डर वगैरे सुद्धा ड्रॉ करू शकताय ईमेलला. कसं, कालच सांगितलंय, बॉर्डर वगैरे जर का ड्रॉ करायची असेल, तर काय करावं लागेल, इथं फिल सेट हे डिक्लेअर करा. इथून मी याला कट करतो आणि कुठं सेव्ह करायचे, इथं तो सेव्ह करा. इथं सेव्ह झालं, इथं जा, सॉरी, इथंच ओपन आहे, ठीक आहे. बघा, मी इथं रिफ्रेश करतो, नॉट नाव. बघा काय झालं, तर असं एक बॉर्डर आलेली आहे, ठीक आहे. बॉर्डर आलेली आहे. आता फॉर्म टॅग कसं झाला, तर एंटायरली काय होत आहे, फॉर्म टॅग जो आहे तो एंटायर ब्रॅकेट किंवा एंटायर स्पेस हा ब्लॉक एलिमेंट आहे, त्यामुळं आपल्याला असं दिसतंय. सो सिमिलर काइंडची फंक्शनॅलिटी जर का आपल्याला ग्रुप अप करायची असेल, तर आपण काय यूज करेल, डिव टॅग यूज करणार आहोत, ठीक आहे. डिव टॅग जो आहे तो यूज करणार आहोत. अल्सो आता पुढे काय करायचं आहे, की एखाद्या वेबसाईटला डिझाईन करण्यासाठी हे डिव टॅग समजलाय, इज इट क्लिअर. तुम्ही कोणताही कोड घेऊ शकता, ऍक्च्युली असं काही नाही आहे की ह्याच कोड यूज करायचा आहे. बट फॉर एक्झाम्पल म्हणून मी हा कोड इथं घेतलेला आहे. इथं कॅलिब्री आणि 25 असं देतोय. सो हा कोड पूर्ण लिहिलाय आपण, आणि मग आता खाली काय करेल, लाईक धिस. आता आपण पुढचा सेक्शन मध्ये जाणार आहोत.
दॅट इज की सिमॅन्टिक टॅग्स काय आहेत. ठीक आहे, सिमॅन्टिक टॅग्स. सो आज थांबूयात, नाही तर इथंच उद्या घेऊयात आपण. ठीक आहे. सो तुम्ही आज फक्त एवढंच कराल, ब्लॉक एलिमेंट, बटन टॅग, बटनचे वेगवेगळे एक्झाम्पल सर्च करा आणि इथं आता ड्यू टॅग घ्याल आणि उद्या 7:15 राहाल रेडी. ठीक आहे, 7:15 ते जे रेडी राहा, जेणेकरून काय होईल की आपला क्लास रेग्युलर राहील. ठीक आहे.